होशेय संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू असे म्हणतो, ते आपल्या संकट समयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील, चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हास जोडले आहे व तोच आम्हास बरे करील. त्याने आम्हास जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. तो 2 दिवसात आमचे पुनरुज्जीवन करील. 3ऱ्या दिवशी तो आम्हास उठवून उभे करील आणि त्याच्या समोर आम्ही जिवंत राहू. चला आपण परमेश्वरास ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो पर्जन्याप्रमाणे, भूमी शिंपणाऱ्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आम्हाकडे येईल. हे एफ्राईम, मी तुझ्यासाठी काय करू? हे यहुदा, मी तुला काय देऊ? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उठून जाणाऱ्या दहिवराप्रमाणे आहे. म्हणून मी त्याच्यावर संदेष्ट्यांच्या हातून कुऱ्हाड चालवली आहे. माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यांस ठार केले आहे. माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे. मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. आपण धार्मिक आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते, त्यांनाही येशूने एक दाखला सांगितला. एक परुशी व एक जकातदार असे 2 जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. परुष्याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत. त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हास सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवतो तो उंच केला जाईल. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.